गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षांचे वारे वाहत आहेत. यात अनेक विद्यार्थी कोचिंग क्लास लावून तर काही स्वकष्टाने यशस्वी होत आहेत. स्पर्धा परीक्षा म्हटले की त्यात जागा कमी आणि विद्यार्थी संख्या जास्त हीच मोठी समस्या आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी कोचिंग क्लास हा एक उत्तम पर्याय आहे. पण अलीकडच्या काळात कोचिंग क्लासने शिक्षणाचा बाजार मांडला आहे. लाखो रुपयांचे कोर्स विकले जात आहेत. पण यात अनेक होतकरू मुलांचे नुकसान झाले आहे. अशा या परिस्थितीत काही व्यक्ती मोफत किंवा कमी दरात शिक्षण देत आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे अलक पांडे म्हणजेच फिजिक्सवाला. त्यांची जेई नीटपासून झालेली सुरुवात आज NDA, कॉमर्स, CA, गेट, गव्हर्नमेंट एक्झाम, UPSC, MPSC, SSC, बँकिंग, MBA, CUET, लॉ, फायनान्स, ऑलिम्पियाड या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये व्यापली गेली आहे. त्यांचा हा शून्यापासून प्रवास सुरू झाला आहे. नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा. चला तर मग अलक पांडे यांचा शून्य से अलग प्रवासाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. फिजिक्सवाला हे यूट्यूब चॅनल केवळ भारतापुरता नाही तर पूर्ण जगभर पसरले आहे. 2016 मध्ये फिजिक्सवाल्याची स्थापना झाली. अलक पांडे यांना लहानपणापासूनच अभिनयात रस होता. म्हणून शाळा कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी अभिनय करतच लहान मुलांचे ट्युशन सुरू केले. 11वी आणि 12वीतही त्यांना चांगले गुण मिळालेत. 12वी केल्यानंतर त्यांनी कानपूरमध्ये BTech साठी प्रवेश घेतला. अभ्यास करत असतानाच त्यांनी यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करण्याची सुरुवात केली. फेसबुकवर पोस्टही बनवल्या. पण सुरुवातीला त्यांना खूप कमी प्रतिसाद मिळाला. पण त्यांनी मागे वळून पाहिले नाही. फिजिक्स, केमिस्ट्री सारखे अवघड विषय ते अगदी सोप्या पद्धतीने शिकवू लागले. हॅलो बच्चो असे म्हणत ते प्रत्येक लेक्चरची सुरुवात करू लागले. त्यांची ही स्टाईल सर्व विद्यार्थ्यांना खूप आवडली. हळूहळू त्यांचे चॅनल खूप प्रसिद्ध झाले. त्यांनी स्वतःचा ॲप लॉन्च केला. अत्यंत कमी दरात म्हणजे केवळ वार्षिक 3 ते 4 हजारात क्वालिटी ऑनलाईन कोर्स विथ क्वालिटी टीचर त्यांनी लॉन्च केले. या तुलनेत बाकीच्या कोचिंग इन्स्टिट्यूट लाखो रुपये घेत होत्या. फिजिक्सवाला ही एक प्रायव्हेट कंपनी बनली. अलक सर सर्वत्र प्रसिद्ध झाले. पण ते म्हणतात ना, किसी की कामयाबी रोकी नहीं जा सकती तो उसकी बदनामी शुरू हो जाती है. त्यांच्या विरोधक एकटेक कंपनीने त्यांचे शिक्षक विकत घेतले. पण अलक सर खचले नाही. ते म्हणाले, आप एक अलक पांडे लेकर जाओगे तो मैं 100 अलक पांडे खडा करूंगा. या म्हणण्याप्रमाणेच त्यांनी एकापेक्षा एक भारी शिक्षक आणले. त्यांची कंपनी युनिकॉर्न कंपनी बनली. यावरच न थांबता त्यांनी ऑफलाईन पाठशाला PW विद्यापीठ याची सुरुवात केली. यासोबतच आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून त्यांनी PW फाउंडेशनची स्थापना केली. करोडो रुपयांच्या स्कॉलरशिप वाटल्या. प्रत्येक स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी त्यांनी अनेक यूट्यूब चॅनल सुरू केले. त्यांच्या या यशामुळे ते अनेक विद्यार्थ्यांच्या गळ्यातील ताईत बनले.